की प्रगती करण्यासाठी, चांगले कामं करण्यासाठी हिम्मत करावी लागते, भीतीला दूर सारावं लागते आणि स्वतःला बदलायची तयारी ठेवावी लागते. तर आजची गोष्ट आहे 2 बियांची गोष्ट. सध्या नेमकंच पाणी पडला आणि पाणी पडल्याच्यानंतर आपण सगळेजण काय करतो? पेरणी करतो. अशीच एका शेतामध्ये एका शेतकऱ्याने छान पेरणी केली आणि पेरणी करता करता 2 बिया होत्या. त्या 2 बिया पेरणी करता करता सारख्याच खाली मातीमध्ये पडल्या आणि त्याच्यावरून माती झाकल्या गेली, मातीने त्या झाकल्या गेल्या. आणि असं झाल्याबरोबर त्या दोन्ही बिया एकमेकांना बोलायला लागल्या. तू काय करणार आहे? तू काय करणार आहेस? तर मी काय करणार आहे माहीत आहे? मी छान आता पाऊस पडला, छान ओलावा आहे, मी आता उगवण्याची तयारी करणार आहे. मला या मातीच्या वर जाऊन या मातीच्या थराला भेदून माझा अंकुर मातीच्या वर करायचा आणि या सृष्टीच्या लख्ख प्रकाशाला अनुभवायचं. मला दवबिंदूचे दागिने अंगावर घालायचेत. मला ही कोवळी सुंदर सकाळ पाहायची, बागडणारे पक्षी आणि या सगळ्यांचा नवीन अनुभव घेण्यासाठी मी आता कशाची तयारी करणार आहे? अंकुरण्याची तयारी करत आहे. मला वर जायचं आहे, नवीन सृष्टी पाहायची आहे, मला नवीन जन्म घ्यायचा आहे. दुसरी म्हणाली, अजून काय करणार आहे तू जाऊन? अरे या सृष्टीमध्ये आपला जन्म झाला, म्हणजे आपण बी आहोत. आपल्याला कशासाठी गाडलं गेलं इथे? अंकुर येण्यासाठी. लगेच दुसरी म्हणाली, मी नाही बाबा तसं करणार. अरे तसं जर करता करता वर मी जर जायला लागली तर या सृष्टीच्या वर गेल्याच्या नंतर, आपल्या मातीच्या वर आल्याच्या नंतर एखाद्यानं माझ्यावर पाय दिला तर, एखाद्या गुराने ढोराने येऊन मला खाऊन घेतलं तर, एखाद्या मुलाने येऊन माझं ते रोपटं उचलून टाकलं तर, मी जाणार नाही. मी जिथे आहे ना तिथे खूप छान आहे, इथेच बसणार मी. किती छान ऊब आहे जमिनीची, किती सुंदर वातावरण आहे, थंडी लागत नाही ना जास्त, गरमी पण होत नाही, मी मात्र इथे छान सुरक्षित राहते. पहिली म्हणाली, नाही नाही, मला वर जायचं. माझे मुळं मला जमिनीच्या आत काळ्या कुट्ट अंधारामध्ये पाठवायचे आहेत आणि मला माझं डोकं वर काढायचं आहे. आणि या संपूर्ण, जसं थोडा थोडा पाऊस सुरू आहे की नाही, या संपूर्ण पावसाचं त्या दवबिंदूचे दागिने माझ्या अंगावर मला मिरवायचे आहेत, त्याच्यामुळे मी अंकुरणार आहे. आणि दुसरी म्हणाली, मला तसं काही करायचं नाही. आणि काही दिवस गेले. काही दिवस गेल्याच्या नंतर जी पहिली होती तिनं अंकुर फोडला. माहीत आहे ना, सुरुवातीला आपण पाहतो आपल्या शेतामध्ये गेल्याच्यानंतर आणि ते वर आल्याबरोबर त्यांनी मोकळा श्वास घेतला. वाह, किती सुंदर सृष्टी आहे, सूर्यप्रकाश आहे, हिरवळ आहे, पाऊस पडते आहे आणि छान हवा लागत आहे. एकदम डोलायला लागली. कोणती? पहिली बी. आणि दुसरी बी मात्र खालीच सुरक्षित. आपण काय करतो माहिती आहे पिकाला? पहिल्यांदा काय करतो आपण? वखरतो, अजून डवरतो, हे की नाही, कोळपतो, त्याला असे वेगवेगळे शब्द आहेत. मग पहिलं जसं वखरण आलं, पहिले जशी पाळी म्हणतो ना आपण, आमच्या शेतामध्ये पहिली पाळी गेली म्हणतात ना. मग तसं जेव्हा वखरण गेलं, डवरण गेलं, तेव्हा त्या बीला ती बी आली वर. कारण हे तर एकतर अंकुरली होती, ती बी आली वर. आणि वर आल्याच्या नंतर तिथे बाजूलाच काय असतात रे, वखरल्याच्या नंतर आसपास फिरणारे पक्षी. एक पक्षी आला आणि त्या बीला पटकन आपल्या तोंडात घेतलं आणि गटकून टाकलं, म्हणजेच खाऊन टाकलं. परंतु पहिली बी जी होती तिने आपलं रोपटं तयार केलं होतं, त्याच्यामुळे त्या पक्ष्याने त्याला खाल्लं नाही. आणि म्हणून, म्हणजे पहिल्या बीने काय केलं होतं, आपलं रोपटं तयार केलं होतं, म्हणून तिने टिकली ती. आणि याच पद्धतीनं त्या 2 बियासारखं आपलंसुद्धा आहे. या गोष्टीतून काय बोध घ्यायचा?
की यशस्वी होण्यासाठी, पुढे जाण्यासाठी, चांगलं काम करण्यासाठी एकाच ठिकाणी बसावं का? प्रयत्न करायला पाहिजे. भीतीला दूर करायला पाहिजे. भीतीला धरून बसायचं का? नाही. पहिल्या बीनं काय केलं? भीतीला दूर सारलं, हिम्मत केली वर यायची आणि तिने जग पाहिलं. दुसऱ्या बीनं काय केलं? नको, मला इथेच छान वाटते, एखादं मला तोडून टाकेल, एखादं मूल मला उपटेल, त्याच्यामुळे काय होईल? माझं आयुष्य संपून जाईल. परंतु खऱ्या अर्थाने पहिल्या बीने खूप हिम्मत केली म्हणून काय झालं? आज तिचं अस्तित्व तयार झालं. तसंच आपलं असते. आपण जर कम्फर्ट झोनमध्ये, म्हणजे काहीच करायचं नाही, कम्फर्ट झोन म्हणतात त्याला, की काही करायचं नाही बाबा, मी माझ्याच ठिकाणी छान आहे, असं जर असेल तर आपण पुढे जाणार नाही. पुढे जाण्यासाठी हिम्मत करावी लागते. पुढे जाण्यासाठी प्रयत्न करावे लागतात. पुढे जाण्यासाठी स्वतःला बदलायची तयारी ठेवावी लागते. आणि म्हणून तुम्हाला पहिल्या बीसारखं व्हायला आवडेल की दुसऱ्या बीसारखं? पहिल्या बीसारखं व्हायला आवडेल. आणि म्हणूनच आपण शाळेत येतो. शाळेत आल्याच्या नंतर आपण नवीन नवीन गोष्टी शिकतो, मोठं होत जातो आणि या म्हणजे तुमचे आईवडील असतील किंवा शिक्षक असतील, त्यांनी सांगितलेल्या सगळ्या गोष्टी आपण ऐकतो आणि आपण मोठं होतो. म्हणून आजचा बोध काय आहे? की प्रगती करण्यासाठी, चांगले कामं करण्यासाठी हिम्मत करावी लागते, भीतीला दूर सारावं लागते आणि स्वतःला बदलायची तयारी ठेवावी लागते. त्या 2 बियामधून तुम्हाला कोणती बी व्हायचं? पहिली, जी अंकुरली, जिने हिम्मत केली, जिने सृष्टी पाहिली, जिने छान असे दवबिंदूचे दागिने अंगावर मिरवले, जिने मुळं अंधारामध्ये म्हणजे जमिनीच्या काळ्या कुट्ट अंधारामध्ये रोवून स्वतःचं अस्तित्व जमिनीच्या वर तयार केलं, अशा बीसारखं आपल्याला घडायचं आहे. म्हणजेच थोडक्यात काय? प्रयत्न करत राहायचं, शांत बसायचं नाही.